महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वात गाजत असलेला आणि वादग्रस्त ठरणारा मुद्दा म्हणजे बिनविरोध झालेल्या निवडी। राज्यभरामध्ये तब्बल 67 ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्यानं मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी निषेधाचं पत्र सुपूर्द केलंय। यावेळी ठाण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आली आहे। तसंच सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय। बिनविरोध निवडणुकीविरोधात अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी पोहोचले। बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। त्यामुळे आता याचिकेवर कोर्ट नेमका काय निर्णय देते पाहणं महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतो आहे। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। माझ्या 2 मागण्या आहेत की ज्या आरओज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यावर दबावापोटी विक्रांत घाग यांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केलेला। अविनाश जाधव यांचे आरोप विक्रांत घाग यांनी आता फेटाळून लावले आहेत। विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेंच्या घरी चाललेला आहे। याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेंच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही। माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही। मी माझ्या स्वतः बुक मध्ये एंट्री करून DCM शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुक मध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।